आणि त्या पाहणार आहोत बातम्या विस्तारानं। अयोध्येच्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे। अयोध्येतील या भव्य दिव्य राम मंदिरातले दृश्य सर्वप्रथम TV9 मराठीवर आपण पाहत आहोत। तर आपण हे दृश्य पाहतोय। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपन्न होणार आहे। आणि त्याआधी आपण सर्वप्रथम राम मंदिरातली ही दृश्य पाहतोय। भव्य दिव्य असं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 22 जानेवारीला भारतीयांचं राम मंदिराचं स्वप्न साकारलं जाणार आहे। आणि आता पाहणार आहोत अयोध्ये संदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान पद्धतीने। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमध्ये रोड शो, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मोदींचं जोरदार स्वागत। मोदींच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं उद्घाटन, विमानतळाला महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात आले। अयोध्या धाम जंक्शनचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, 3 मजली इमारतीचं आधुनिक रेल्वे स्थानक, फूड प्लाझा, पूजा दुकानं, लिफ्ट आणि एक्सेलेटर्ससह विविध सुविधा अंतर्भूत। अयोध्येतील राम के पेढी या घाटावर 3D रामायण शो, राम के पेढी घाटावर लेझर शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच रंगीबेरंगी कारंजी पाहायला मिळत आहेत। राम मंदिराचं प्रवेशद्वारही भव्य दिव्य असणार आहे। मुख्य प्रवेशद्वाराचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। सभा मंडपासह दोन्ही बाजूच्या भिंतीही सजवल्या जाणार आहेत। अयोध्येमध्ये केवळ जानेवारी महिन्यामध्येच 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय होण्याची शक्यता। भगवान श्रीराम मंदिराशी संबंधित उत्पादनाच्या विक्रीतून हजारो कोटींची उलाढाल होणार आहे।